इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ल्याच्या तपासाला सोमवारी आणखी वेग आला आहे। गुन्हे शाखेच्या 4 तपास पथकांनी सोमवारी सकाळी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच ज्या जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला त्या द्वारली येथील जागेचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तपास पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे। तसेच इतर फरार 3 आरोपींचा शोध घेण्यासाठीही पोलिसांनी आपली यंत्रणा सक्रिय केली आहे। द्वारली येथील एका जमिनीच्या वादातून आणि शिवसेना भाजपमधील स्थानिक राजकारणातील पूर्व वैमनस्याच्या रागातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच अंधाधुंद गोळीबार केला। या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे। अटक 3 आरोपींसह आमदार गणपत गायकवाड यांना सुरक्षेच्या कारणास्तव कळवा येथे 11 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे। तर जखमी महेश गायकवाड हे सोमवारी शुद्धीवर आल्याचे समोर आले आहे। दुसरीकडे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली या घटनेच्या तपासाला वेग आलाय। सोमवारी गुन्हे शाखेची 4 पथके उल्हासनगर शहरात सकाळी दाखल झाली होती। यावेळी गुन्हा घडलेल्या हिललाईन पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची संध्याकाळपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सखोल पाहणी करण्यात येत होती। गुन्हा घडला यावेळी नेमके किती लोक या ठिकाणी उपस्थित होते, त्या दोन्ही गटातील किती आणि कोण कोण उपस्थित होते याबाबत पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहेत। तसेच ज्या द्वारली येथील जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला त्या घटनास्थळीची देखील सोमवारी गुन्हे शाखेच्या एका पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे।